लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, तर मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट दिलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिलेली आहे. तर काय अपडेट आहे काय नाही सर्व सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. आता थेट तुमच्या खात्यात पैसे जमा आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्हाला जबरदस्त अपडेट आहे, तुमच्यासाठी खुशखबर आहे. आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबद्दल निर्णय घेतलेला आहे. तर काय निर्णय आहे सर्व काही सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. अत्यंत जबरदस्त अपडेट आहे. माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. जास्त काही मोठा व्हिडिओ नाही, तुम्हाला मी सर्व टोटल माहिती देतो. आज रोजीचे ज्या काही अपडेट आहेत, महत्त्वाचे अपडेट आहेत, सर्व सांगतो. तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर थेट तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आताच या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. चला मग काय महत्त्वाचे अपडेट आहे सर्व अपडेट मी तुम्हाला आता सांगतो. तर माझ्या माता बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, आता सरकारने तुम्हाला मोठा दिलासा दिलेला आहे. सर्व लाडक्या बहिणींना, सर्व टोटल. तर लाडक्या बहिणींसाठी जेवढ्या पण बहिणी पात्र आहेत आणि ज्या बहिणी अपात्र होत होत्या, तर त्या सर्व बहिणींसाठी गुड न्यूज आहे, महत्त्वाची अपडेट आहे. काय माहिती आहे नीटपणे समजून घ्या. आणि जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत नाहीत तोपर्यंत तुम्हाला काहीच समजणार नाही. त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. कारण तुम्ही हा व्हिडिओ जरी पूर्ण बघितला तर तुम्हाला सर्व समजून जाईल. बघा, आता तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता तर मिळायला सुरुवात झालेलीच आहे. त्यासोबत तुम्हाला आता बघा गॅस सिलेंडर अन्नपूर्ण योजनेचे देखील पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. अत्यंत जबरदस्त अपडेट. आणि त्यासोबत आता मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला अजून एक गुड न्यूज दिलेली आहे. तर काय गुड न्यूज आहे त्याबद्दल आपण आता सर्व डिटेल्समध्ये समजून घेऊया. बघा, मागच्या वेळी लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करण्यात आली तेव्हा भरपूर निकष या योजनेत लावण्यात आले होते. तर काय झालं, त्यानंतर लाडकी बहीण योजनेतून भरपूर निकष काढण्यात आले. त्यानंतर जे महत्त्वाचे निकष होते ते कायमचे ठेवण्यात आलेले आहेत आणि ते आता पण लागू आहेत. आता त्या निकषामुळे भरपूर बहिणी अपात्र होत आहेत. आता त्या संदर्भात काय माहिती आहे ते पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका, त्याबद्दल पण माहिती आलेली आहे. आणि खात्यात रक्कम जमा संदर्भात माहिती आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व कळून जाणार आहे की काय माहिती आहे. आता ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे त्यांच्या खात्यात तर पैसे येण्यास सुरुवात होत आहे. फक्त तुमचं जे आधार कार्ड आहे ना ते तुमचं बँक खात्याशी लिंक पाहिजे, DBT एनेबल पाहिजे, बस. दुसरं तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तर बघा, आज रोजीचे ज्या काही महत्त्वाचे अपडेट आहेत त्या महत्त्वाच्या अपडेट आता आपण जाणून घेऊया. चला, काय महत्त्वाचे अपडेट आहेत तुम्हाला मी आता सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, अत्यंत जबरदस्त अपडेट आहे तुमच्यासाठी. राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी तुम्हाला खुशखबर दिलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी बघा, हे बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आता नव्याने काही निकष समोर येऊ लागले आहेत. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुठलाही नवीन निकष लाडकी बहीण योजनेत लावलेला नाही. बघा, तर आता सध्या माहिती व्हायरल होत होती. काय माहिती व्हायरल होत होती की नव्याने यामध्ये निकष लावले जातील असं म्हटलं जात होतं. परंतु याबाबत बोलताना मुख्यमंत्री साहेबांनी इथे सांगितलं की आम्ही यामध्ये कुठलेच नवीन निकष लावलेले नाहीत, लाडकी बहिणीत कुठलेच नवीन निकष आम्ही लावलेले नाहीत, असे ते मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. योजना घोषित केली तेव्हा जे निकष होते त्या निकषापेक्षा वेगळे ज्यांनी अर्ज केले त्यांच्यावर ही कारवाई होत आहे. बघा, आता नीटपणे समजून घ्या, ते महत्त्वाची माहिती काय आहे. आता इथे मुख्यमंत्री साहेब असं म्हणत आहे की जे पहिले नियम लावलेले होते, पहिले जे निकष होते तेच आहेत, परंतु या निकषाच्या बाहेर जाऊन ज्यांनी फॉर्म भरलेला आहेत, अर्ज भरलेला आहेत, त्यांच्यावरती जी कारवाई असणार आहे असं त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. पुढे बघा, आता महत्त्वाची माहिती पुढे ते काय म्हणत आहेत.
तर बघा त्यांनी पुढे असं म्हटलं की मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वत्व निर्णय केला की आम्ही आता निकषाबाहेर गेलेलो आहोत, त्यामुळे आता आम्ही हा लाभ घेणे सोडत आहोत. कुणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही. बघा मुख्यमंत्री साहेबांनी ते स्पष्ट केलं की आम्ही पैसे कोणाचे घेणार नाही आणि पैसे परत घेतले जाणार नाही, असं त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. बघा आणि इथे मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं की स्वतःहून देखील काही बहिणी आता फॉर्म जे आहेत ते ज्या बहिणी अपात्र आहेत त्या स्वतःहून त्यांचे फॉर्म इथून जे आहेत ते कट करत आहेत, रद्द करत आहेत. म्हणजे स्वतःहून या योजनेतून ते बाहेर निघत आहेत. एक चांगली बात आहे, कारण जरी तुम्ही आता माझं तुम्हा सर्वांना एक सांगणं आहे, नीटपणे समजून घ्या. लाडक्या बहिणींनो, तर तुमच्यामध्ये ज्या पण बहिणी अपात्र असतील त्यांनी स्वतःहून तुमचा अर्ज मागे घेऊन टाका. तुम्हाला आता जेवढी पण रक्कम भेटलेली आहे ना, त्या पैशांमधून तुमच्याकडून 1 रुपया पण सरकार घेणार नाही. जे पैसे तुम्हाला भेटलेले आहेत ना, तर ते तुम्हाला भेटले ते सरकार सोडत आहे, म्हणजे ते तुमच्यापासून परत घेणार नाहीत. परंतु यापुढे तुम्हाला लाभ भेटणार नाही, त्यामुळे तुम्ही स्वतःहून तुमचे फॉर्म रद्द करून टाका, जरी तुम्ही निकषाच्या बाहेर असाल तर. आणि जरी निकषात असतील तर मग तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही, तुम्हाला रेग्युलर पुढील हप्ते मिळणार आहेत. ओके. परंतु ज्या बहिणी निकषाच्या बाहेर गेलेल्या आहेत, ज्या बहिणी निकषात बसत नाही, त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नका, असं मी ते तुम्हाला स्पष्ट सांगत आहे. चला पुढे महत्त्वाचे अपडेट समजून घ्या. आता धमाकेदार दमदार अपडेट आहेत, नीटपणे समजून घ्या. तर मुख्यमंत्री साहेबांनी इथे एकदम चांगली बात सांगितलेली आहे सर्व लाडक्या बहिणींना की तुम्ही स्वतःहून देखील फॉर्म इथे रद्द करू शकता, अर्ज तिथून योजनेमधून बाहेर तुम्ही निघू शकता. कारण जरी तुम्ही निकषात बसत नाही तर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ नका, असं इथे सरकार देखील स्पष्ट सांगत आहे. त्यामुळे तुम्ही अपात्र असाल तर तुम्ही बाहेर निघू जा या योजनेतून. आता पुढे बघा महत्त्वाची माहिती. आता पुढे जबरदस्त अपडेट आहेत, त्यामुळे व्हिडिओ आता पूर्ण बघा. काय माहिती आहे नीटपणे समजून घ्या बरं. हे बघा, आतापर्यंत ज्या कोणालाही पैसे देण्यात आलेले आहेत त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाही. बघा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांच्याकडून 1 रुपया पण घेतला जाणार नाही. पण आता ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन असतील, बघा सरकार तुमच्याकडून 1 रुपया पण परत घेणार नाही. जेवढे पण हप्ते तुम्हाला टाकलेले आहेत तर त्या हप्त्यांमधून 1 रुपया पण तुमच्याकडून घेतला जाणार नाही. परंतु पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. परंतु आता ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे, 4 चाकी वाहन ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तसेच ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे घेत असतील अशा महिलांना एकच योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच ही माहिती आधार कार्डशी लिंक करण्यात येत असून पुढील कार्यवाही करणार आहे, असे पवार साहेब म्हणाले. बघा आता राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब यांनी देखील इथे माहिती दिलेली आहे. त्यांनी पण त्याबद्दलच माहिती दिली आहे की बहिणींपासून आम्ही पैसे तर काही घेणार नाहीत, परंतु ज्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र आहेत, ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे, संजय गांधी निराधार योजनेचा ते लाभ घेत आहेत, म्हणजे असं 2-2 योजनेचा तुम्हाला आम्ही लाभ देणार नाही आणि कुठल्याच बहिणींना 2-2 योजनेचा लाभ मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला फक्त एकच योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला पुढे लाभ मिळणार नाही. हे तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. जेव्हा फॉर्म सुटले ते तेव्हापासूनच हे निर्णय लागू आहेत. आलं लक्षात. आता बघा महत्त्वाची माहिती पुढे. तर राज्याचे मुख्यमंत्री साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब अजित पवार साहेब तर यांनी देखील याबद्दल सांगितलेलं आहे, जे निकषात आहेत त्यांनाच लाभ मिळेल. जे निकषाच्या बाहेर गेलेले आहेत तर त्यांचे फॉर्म हे छाननीनुसार चेक केले जातील. जरी 4 चाकी वाहन असेल, तुमच्याजवळ 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त असेल, तर तुम्ही कुठल्या तरी अजून एक सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.
ठीक आहे. त्यामुळे बहिणींनो बघा, तुम्ही जर यापात्र असाल तर स्वतःहून तुम्ही तुमचा फॉर्म तिथून बाहेर काढू शकता, स्वतःहून तुम्ही तुमचं नाव तिथून कट करू शकता, तुम्ही बाहेर या योजनेतून पडू शकता. तर तेवढं करून घ्या, कारण जे योजनात बसत नाही त्यांनी योजनेचा लाभ घेऊ नका, जे योजनात बसत आहेत त्यांनीच लाभ घ्या. आलं लक्षात? एकदम सिंपल आहे, जास्त ताण घेण्याची गरज नाही. आणि बघा आता महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणी योजनेत पात्र आहेत त्यांना आता पैसे वाटप सुरू झालेले आहे. तर डिसेंबर जानेवारी भरपूर हप्ते महिलांच्या खात्यात जमा होत आहे. तुम्हाला 1500 निवडणूक नंतर 2 हप्ते मिळून गेले डिसेंबर आणि जानेवारीचे. आता महत्त्वाचं म्हणजे जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो देखील सुरू करण्यात आलेला आहे. त्याबद्दल पण आपण माहिती बघणार आहोत. त्या अगोदर आपण पहिले एक छोटीशी अपडेट बघूया, त्यानंतर मी तुम्हाला सर्व फेब्रुवारी हप्ता संदर्भात माहिती देतो. काय टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती आलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघत चला, फक्त तुम्हाला सर्व सांगणार आहे मी, काय टेन्शन घेऊ नका, कारण तुम्हाला लेटेस्ट अपडेट पण माहीत असणं फार गरजेचं आहे. चला आता लेटेस्ट अपडेट काय अजून ती अपडेट पण आपण बघून घेऊ याच व्हिडिओमध्ये. बघा काय माहिती आहे. आता ही माहिती पण अत्यंत महत्त्वाची आहे बरं. हे बघा, महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर, हे बघा माहिती समजून घ्या, महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL, हे बघा APL केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांसाठी अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेस मान्यता दिली आहे. बघा आता ही माहिती समजून घ्या, नीटपणे समजून घ्या. तर रेशन कार्ड धारकांना, रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांसाठी अन्नधान्याऐवजी आता थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेस आता मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे हे कुठे लागू आहे? छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात. ओके, APL केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांसाठी ही अपडेट आहे. तर यांच्या खात्यात आता अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण केली जाणार आहे. तर बघा माहिती काय, नीटपणे समजून घ्या. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत मिळणार आहे. महत्त्वाची वैशिष्ट्ये काय आहे नीटपणे समजून घ्या. सदर योजनेची सुरुवात ही जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आली आहे. आरंभीची रक्कम दरमहा 150 रुपये प्रति लाभार्थी होती. आता सुधारित रक्कम 20 जून 2024 पासून दरमहा 170 रुपये प्रति लाभार्थी अशी करण्यात आली आहे. लाभ कोणाला मिळणार आहे समजून घ्या. या योजनेचा लाभ छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व तसेच वर्धा जिल्ह्यातील विपत्तीग्रस्त केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. या रकमेचा थेट हस्तांतरण DBT प्रणालीद्वारे केला जाणार आहे. बघा आता या भागात छत्रपती संभाजीनगर, अमरावती तसेच वर्धा जिल्ह्यात जे विपत्तीग्रस्त शेतकरी आहेत त्यांना केशरी, ज्यांच्याजवळ रेशन कार्ड आहेत अशा शेतकऱ्यांना आता जी रक्कम आहे ती 170 रुपये मिळणार आहे प्रति लाभार्थी. 170 रुपये प्रति लाभार्थी अशी रक्कम मिळणार आहे. म्हणजे धान्याऐवजी तुम्हाला आता थेट पैसे मिळणार आहेत अशी ही अपडेट होती. ओके, तर हे पण स्पष्ट झालं. फक्त हे शेतकऱ्यांसाठी आहे एवढं लक्षात ठेवा. आणि कुठे आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं, कुठे कुठे हे सुरू आहे. ठीक आहे, ही अपडेट पण तुम्हाला समजली. चला आता लाडक्या बहिणींसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे, अजून नीटपणे समजून घ्या. तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे बरं, आता नीटपणे समजून घ्या. आता तुम्ही सर्वजण वाट बघत आहात फेब्रुवारी हप्त्याची, की फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होईल खात्यात. बघा आता नीटपणे समजून घ्या. तर मी तुम्हाला एक गोष्ट ते क्लिअर करून सांगतो. तुमच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा झालेला आहे 1500 रुपये. ओके, जानेवारीचा हप्ता जमा झाला आहे. आता जो हा फेब्रुवारीचा हप्ता आहे, आता काही जण म्हणत आहे का हा 2100 रुपये येईल. तर हा 2100 रुपये नाही येणार. हा जो हप्ता आहे फेब्रुवारीचा हप्ता, हा फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे, 1500 रुपये. ओके, आणि हा जो हप्ता आहे केव्हा मिळणार आहे ते पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. तसेच तुम्हाला 800 रुपये देखील मिळणार आहेत, 800. आता हे 800 रुपये कशाचे आहेत ते पण समजून घ्या. हे जे 800 रुपये आहेत ना, हे 800 रुपये तुम्हाला गॅस सिलेंडरचे मिळतील. अन्नपूर्ण योजनेचे गॅस सिलेंडरचे, हे गॅस सिलेंडरचा हा दुसरा हप्ता याच महिन्यात पडणार आहे. तर बघा मग त्यामुळे तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयेचा हप्ता आणि 800 रुपये अन्नपूर्ण योजनेचा
असे 2 हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. ओके. आणि बघा आता महत्त्वाचं म्हणजे आता हा फेब्रुवारी जो महिना आहे हा 28 दिवसांचा आहे. त्यामुळे 20 फेब्रुवारी तारीख लक्षात ठेवा. 20 फेब्रुवारी रोजी तुमच्या खात्यात जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो जमा होणार आहे. तर 20 फेब्रुवारीपासून तुम्हाला जो हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता हा तुमच्या खात्यात येण्यास सुरुवात होणार आहे. आणि जरी निर्णय झाला तर तुम्हाला अन्नपूर्ण योजनेचा 800 रुपयाचा जो काही हप्ता आहे गॅस सिलेंडरचा मोफत, त्याचा दुसरा हप्ता देखील तुम्हाला याच महिन्यात येऊ शकतो जरी निर्णय झाला तर. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात छोटी असो किंवा मोठी अपडेट असो, माझ्याकडे जी माहिती आली ती सर्व माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज रोजी आलेल्या ज्या काही लेटेस्ट अपडेट असतात त्या पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर सर्व काही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. तर भेटू आपण एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.